अखंड दीपस्तंभ बालाजी गोविंदराव शिंदे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। नमस्कार, लोकलहर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे हे उपशिक्षणाधिकारी या पदावर कार्य करताना त्यांनी शिक्षकांचा विश्वास, शिक्षकांचे हित, शिक्षकांची गुणवत्ता या त्रिसूत्री धोरणावर प्रामाणिकपणे कार्य केले। 31 जुलै रोजी ते पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत। त्यांच्या कार्यगौरव सोहळ्यानिमित्त हॉटेल ताज पाटील येथे उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी असंख्य मान्यवर होते। शिक्षणाधिकारी मनपा नांदेड आज बालाजीराव शिंदे सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बालाजीराव शिंदे हे प्राथमिक शिक्षक होते सुरुवातीला, त्याच्यानंतर 2005 ला ते विस्तार अधिकारी झाले आणि आम्ही दोघं पण बॅचमेंट आहोत। मला आनंद होतोय की माझा बॅचमेंट आज वर्ग 2 म्हणून रिटायर होत आहे आणि त्यांचेच पायगुण म्हणा, माझं पण मे मध्ये प्रमोशन झालं आणि मी शिक्षणाधिकारी मनपा म्हणून रुजू झाले। बालाजी शिंदे सर अत्यंत अभ्यासू माणूस, सर्वांना मदत करणारा आणि एका हातीला धावून येणारा अशा या माणूस आज शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त होत आहे। याचं ही न भरून येणारी उणीव आहे, कारण यांचे जे मार्गदर्शन आम्हाला भेटायचं ते आता आम्हाला दुर्मिळ होणार आहे। तरी पण शिंदे सर आमच्या सानिध्यात नेहमी राहतील आणि आठवणीत राहतील आणि नेहमी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि शिंदे सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। ईश्वर त्यांना निरोगी आरोग्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना। सेवानिवृत्त मुख्याध्यापक आंध्रसंत हायस्कूल नांदेड बालाजीराव शिंदे यांचा परिचय मला फार पूर्वीपासून होता, पण ते शिक्षण अधिकारी म्हणून माझ्या जास्त संपर्कामध्ये आलेले। मी संघटनेचे काम करत होतो शिक्षकांकडे आणि त्याने अधिकारी म्हणून प्रशासनाचे काम करत होतो, परंतु प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याशी बऱ्याच अधिकाऱ्याशी आमचे वाद झाले प्रश्नावरून। परंतु बालाजी शिंदे यांच्याशी आम्हाला असं कधी वाद करण्याचा प्रश्न पडला नाही, कारण त्याने आम्ही सूचना केलेल्या नियमात बसत असलेले काम भरपूर वेळेवर करून दिले। त्यामुळे आता असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आजच्या काळामध्ये निरपेक्ष भावनेने काम करणारा सेवानिवृत्त होत आहे। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आता उरलेला समय त्याने आतापर्यंत प्रशासनामध्ये घालवला, पण आता सामाजिक कार्यामध्ये त्याने वेळ द्यावा अशी त्यांना या प्रती विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव रमेश नामदेव मांडळे, मी बालाजी शिंदे साहेबांचा नातेवाईक आहे। त्यांचे मेहुणे ते आमचे त्यांचा भाऊजी आहे, तरी त्यांचं व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातील योगदान म्हणजे त्यांच्या एवढे उंची आणि सर्वांना मदत करण्याची वृत्ती आणि अशा या दगदगीच्या काळात असं प्रशासनामध्ये सरकारी नोकरी करणं म्हणजे कठीण आहे, तरी त्यांनी याच्यामध्ये 39 वर्ष शैक्षणिक सेवा उत्कृष्ट दर्जाने बजावली आणि त्यांचं शिक्षणातील उंची श्रीकर प्रदेश साहेब जेव्हा कॉफी मुक्त अभियान राबवत होते त्यावेळेस स्पर्धेमागचे सूत्रधार म्हणून बालाजी शिंदे याचे 4-5 वर्ष होते त्या ठिकाणी। अख्खा महाराष्ट्रात आपले हे बालाजी शिंदेचं हे कॉफी मुक्त अभियान श्रीकर प्रदेश राबलेलं आहे आणि झरीला एक शैक्षणिक केंद्र आपण केलं होतं त्या ठिकाणी एज्युकेशन जिल्हा परिषद, त्या ठिकाणी सुद्धा उत्कृष्ट कार्य करून खेड्यापाड्यातील मुला मुलींना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि यांच्या मार्गदर्शनातून सर्व सामान्य लोकांना चांगलं एज्युकेशन मिळालेलं आहे आणि मॅथ त्यांचं चांगलं असल्यामुळे त्यांनी गोरगरिबांसाठी फ्री ट्युशन घेतले होते गावामध्ये अगोदर त्यांच्या शिराडोन नगरीमध्ये। तर अशा पद्धतीने त्यांना काम केलं आहे। या ठिकाणी एवढं बोलून मी त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांच्या एवढे बोलणं म्हणजे हे नाही, तरी मी त्या ठिकाणी बोलून एवढं। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी दत्ता चापलकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा जिल्हाध्यक्ष आहे। तर बालाजी शिंदे साहेबांची माझी ओळख 2005 पासून, मी ज्यावेळेस मुखेडला होतो त्यावेळेस माझी बहुजन हिताय सेवाभावी संस्था आहे, त्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं तर विस्तार अधिकारी होते, शिक्षण विस्तार अधिकारी मुखेडला, त्यावेळेस बहुजन हिताय सेवाभावी संस्थेच्या वतीनं महात्मा फुले हमी केंद्र मी चालवत होतो। त्यावेळेस मी त्यांच्याकडे त्यांचा विस्तार अधिकारी मला सहीचं काम करत होतो, मी जात होतो। त्यांनी जे वेळोवेळी केलेलं जे मार्गदर्शन आहे
ते मला आठवणीत राहिलेलं आहे आणि त्यासाठी माझी त्याची ओळख फार जुनी आहे एवढंच बोलतो. आणि त्यांनी जे काही उरलेले जे आयुष्य आहे आता ते समाजासाठी द्यावं, ते जास्त सोसायटी समाज ऋण परत या उरलेल्या आयुष्यातून करावं अशी माझी इच्छा आहे एवढंच बोलतो. नारायण, जिल्हा परिषद प्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तथा संचालक समता परिषद नांदेड. आमचे गुरु आदरणीय बालाजीराव शिंदे सर हे आम्हाला शिक्षण विस्ताराचे अधिकारी म्हणून नांदेड पंचायत समितीत कार्यरत होते. त्यांचं काम करण्याची शैली अतिशय प्रामाणिक आणि गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले आणि साहेबांचे ज्यावेळेस प्रमोशन उच्च शिक्षण अधिकारी म्हणून परमनंट झाले आम्हाला मनापासून खूप आनंद झाला आणि साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत याचा आम्हाला खूप मनापासून आनंद आहे. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिवाराच्या वतीने बालाजीराव शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी LB चव्हाण, जिल्हाध्यक्ष कास्टराव शिक्षक संघटना. आज माननीय बालाजीराव शिंदे साहेब उच्च शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद परभणी यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. प्राथमिक शिक्षकापासून विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, मनपाचे शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद परभणी येथे उप शिक्षणाधिकारी पदावर त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं. एक बहुजनातील अधिकारी, सर्वसमावेशक असं निर्णय घेणारे अधिकारी, शिक्षकांना समजून घेणारे अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा होती. अगदी निष्कलंक असं चारित्र्य असणारा, ते चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणून आज सर्व संघटनेचे पदाधिकारी असोत, शिक्षक असोत किंवा नेते असोत त्यांच्याकडे पाहतात. त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आवर्जून अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्याशी सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या. मी साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी बालाजी सोनाबाई गोविंदराव शिंदे, शिराडोनचा रहिवासी आहे. लहानपणापासून मी माझ्या मित्रांसोबत राहिलो. 1ली ते 10वीपर्यंतचे शिक्षण माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराडोन आणि जिल्हा परिषद अनुदानित हायस्कूल शिराडोन व भीमाशंकर विद्यालय शिराडोन येथे माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर मी BEd केलं. BEd करून 1/8/1989ला प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेत रुजू झालो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव किवळा तालुका लोहा येथून माझ्या कार्याची सुरुवात झाली. डिसेंबर 2005मध्ये मी परीक्षा देऊन शिक्षण विस्तार अधिकारी झालो आणि मुखेड येथे कार्यरत राहिलो. मुखेड येथे काम करत असताना डॉक्टर श्रीकर परदेशी साहेबांसोबत मला जो अनुभव मिळालेला आहे आणि मी नांदेडला 10 वर्ष नोकरी केली. साहेबांनी मला जे काम दिलं होतं, संकल्प शिष्यवृत्ती 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचं तयारी करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणे हे मला माझ्याकडे सोपवलं होतं आणि त्या मला परिस्पर्श झाला. म्हणजे परदेशी साहेबांचा जवळून संबंध आला. त्याच्यानंतर मी काम करत असताना नांदेडमध्ये हिमायतनगर, किनवट, कंधार या मुखेड येथे गट शिक्षण अधिकारी, हिमायतनगर गट शिक्षण अधिकारी, कंधार येथे गट शिक्षण अधिकारी आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं. याचा खूप अनुभव माझ्या पाठीशी होता. 2025ला मी उपशिक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद परभणी येथे रुजू झालो आणि आज 31 जुलै 2026 रोजी 37 वर्षाची पूर्ण सेवा करून मी सेवानिवृत्त झालो. आणि माझ्या ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ज्यांनी दिला त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मला आजचा खूप आनंद झालेला आहे. माझी अर्धांगिनी ललिता गंगोत्री ही एक शिक्षिका आहे, संवेदनशील शिक्षिका आहे आणि तिच्यामुळं मला हे कार्य करणं शक्य झालं. कारण तिची साथ होती म्हणूनच मी माझ्या जीवनाला यशस्वी करू शकलो. धन्यवाद. लक्षात असं आलं की परीक्षा तुम्हाला माहीत आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये परीक्षा हा खूप कॉपीचा सुळसुळाट होता आणि प्रामाणिक अधिकारी परदेशी साहेब होते, अतिशय प्रामाणिक. त्यांना वाटलं की नांदेडची पोरं जर कॉपी करून पास होत असतील तर भविष्यात यशस्वी होऊ शकणार.